सलामीची जोडी आपण पाहू शकता यावेळेला विनायक आणि हरेशची जोडी मैदानात आपण पाहू शकता. तर बघा हरेशनी जर 3 षटकार मारले तर जितेन मुंडे यांच्याकडून 5,000 रुपये. क्या बात आहे, म्हणजे घरातला पैसा घरातच जाणार आहे. नाही पैसे येऊ दे, पैसे नाही आले तर चालते पण तुम्ही द्या. हो ना, ते आम्हाला इथून जायचं डोंबिवलीला. चला सामना सुरू करा. फर्स्ट सेमीफायनल गोलंदाजी मार्कवर येतो विराज येतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय. स्ट्रायकला विनायक. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला ही लढत बघायला मिळेल. विराज येतोय. सलामीची जोडी आपण पाहू शकता. बरोबर 2:45 10 कमी आहेत. चला लवकर फास्ट. विराज गोलंदाजी मार्कवर. आज भोपर नाईट मध्ये आपण पहिलीच मॅच असणार आहे. माताडी विपक्ष उंबारली 40+ मध्ये मॅच आपल्याला बघायला मिळेल. चला चला सामना सुरू करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. विराज ऑन साइडला क्षेत्रक्षण शॉट फाईन लेग शॉट स्कोअर लेग. एक क्षेत्रक्षण मिड ऑनला आपण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण मिड विकेटला आपण पाहू शकता. ऑफ साइडला क्षेत्रक्षण शॉट दरम्यान पॉइंट शॉट कव्हर. एक क्षेत्रक्षण डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. एक लॉंग ऑफला क्षेत्रक्षण पाहू शकता. सामना सुरू होतोय. फर्स्ट सेमीफायनलची पहिला चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. टाळ होऊन जर पहिल्या चेंडूसाठी गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. विराज येतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक देखील आहेत, पण आता मात्र चांगली कामगिरी करतात त्याचा संघ. सामना सुरू. फुलटॉस मिडॉनच्या बाजूने काढला यावेळेला. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू थांबलाय बघा. हळू हळू हळू. हो 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 काय क्षेत्ररक्षण केलं बघा. एक मिनिट. सागर बघा चौकार आहे, पण बघा चेक करत असेल तर करू शकता. सागर बघा. थांबा 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 थांबा. तुम्ही चेक करा बघा. कुणावर अन्याय नको. मॅच आहे. एक एक रनने मॅच गमावं लागते. चेक करा करा. आम्ही बघितलं पण आम्ही सांगू शकत नाही ना सागर. चला मॅच चालू ठेवा. मॅच चालू ठेवा. धावा किती आहेत बघा. 4 येत आहेत का 3 येत आहेत. डॉट चेंडूची समाप्ती. चौकार आहे. 4 ने खातं उघडत विनायकचं. डॉट चेंडू येतं. विनायक स्ट्रायकेरला बॅटर आपण पाहू शकता. राहुल जणू का बीचवर आलाय बघा ना. हातामध्ये सीतेपे आनंद घेतोय. आता लाजायचं काय राहुल. विराज गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड दगड मारक होतो. स्ट्राईकला विनायकला आपण पाहू शकता. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. पॉवर प्ले मध्ये 4 धावा दाफल कधी बघायला मिळतात. फुल टॉस होता यावेळेला. डाऊन ग्राउंड. चेंडू चालला यावेळेला. शॉर्ट मिडल मध्ये 1 धाव कंप्लीट केले. 2 धावा मिळतात का पाहिजे. वादळ आलं बघा मैदानावरती. आणि जेव्हा जेव्हा वादळ येतं ना तेव्हा मात्र आपण वेळी तर सुनामी येतात. आणि त्या सुनामी मात्र सर्वांना नस्त नबद करून टाकतात. धावसंख्या 5. वादळ आलाय त्याने साफसफाई करून गेलाय. चांगलं 6 धावा धापलगती लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर पाहू विराज. राईट आर्म राऊंड दगड मारक होतो. स्ट्राईकला विनायकला आपण पाहू शकतो. फर्स्ट सेमीफायनल. पूल केलाय. क्षेत्ररक्षक फक्त दूरवरती. चेंडू गेला यावेळेला मिड विकेट सीमारच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 12.
विनायक पाटील. विनायकला आपण पाहू शकता. विनायकने सकाळपासून चांगली बॅटिंग केली होती, पण आता सेमीफायनलमध्ये खूप चांगली बॅटिंग करतोय. दिव्यांग स्थानविक इलेव्हनमध्ये आपण आता तो खेळतो आणि आता चांगली बॅटिंग करतोय. धावसंख्या 12 आपण पाहू शकता. आपल्याला सुरुवात चांगली गेली विराटच्या अगेन्स्ट. तर खूप चांगलं आपण तर जरा चेंडू द्यायचा जरा लवकर. विराज. ओ चांगला चेंडू होता यावेळेला. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केलं त्याला, तिथून आमंत्रित केलं त्याला. धावसंख्या धावपल आपण पाहू शकता बघा. 12 धावा आपण पाहू शकता. षटक प्रगतीपथावर पहिलं पॉवर प्लेचं. विराज गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला आपण पाहू शकता विनायक. विनायक मुंडेला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. डॉट चेंडूची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्ती. एक षटकार आला, पण तरी देखील बघा एक चौकार आला. चांगलं कमबॅक झालं. 12 धावा दाखल कधी लागल्यात आपण पाहू शकता. दिव्यांग सानवी इलेव्हन संघ 12 धावा धावफल कधी लागल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता नॉन स्ट्राईकला होता बॅटर तो आपण आता स्ट्राईकला येईल. आपण आता हरेश आता स्ट्राईकला आलाय. कारण दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहायचं इथून. जयश आलाय. तर 3 षटकारासाठी 5,000चा कॅश प्राइज असणार आहे हरेशसाठी. क्या बात आहे. हरेशसाठी पारितोषिक लागलं गेलेलं बघा ना. धावा झाल्या धावफल करते आपण पाहू शकतो. 12 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बॅट पाहिजे बघा. नाही ज्यांच्या ज्यांच्या मॅचेस झाल्या त्यांनी बॅटे इथेच ठेवून द्या. राव नाही जरांगे पाटील बघा ना. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. चला मॅच सुरू करा. कोणती बॅट पाहिजे. चला सामना सुरू करा नंतर घ्या ना बॅट. सायकल हरेशला आपण पाहू शकता. जयश. हो फुल्ले नव्हता यावेळेला. डान्सिंग डाऊनच्या मध्ये खेळत होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. समीर चला लवकर जरा. नाही एव्हरेज जबरदस्त आहे. नाही जरांगे पाटीलचं खूप स्ट्राईक रेट खूप चांगला आहे. हाय स्ट्राईक रेट आहे. नितीन कळन अशी जर माणसं येणार असतील ना पाहुणे, तर सांगायला लागतील 20 माणसांचं एक्स्ट्रा जेवण करा. 10 येत असतील तर. सामना सुरू करायचा आहे. जयेश गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. चला समीर द्याला लवकर या ना. गोलंदाजी मार्कवर जयेश. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसऱ्या टेकडीला P2 मध्ये आलाय. स्ट्रायकला हरेशला आपण पाहू शकता. मिड ऑफ ला क्षेत्रक्षण पाहू शकता. हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता आहे. प्रयत्न खूप केले होते यावेळेला. जयेशने चांगलं क्षेत्रक्षण होते. धावसंख्या धावफल करते 1 ने पुढे शकते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 13 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. फर्स्ट सेमी फायनल आपण पाहतोय. जो जिंकेल तो 51,000च्या मेगा फायनल मध्ये पोहोचेल. जयेश गोलंदाजी मार्कवर. जयेश पुणे गोलंदाजी मार्कवर. एंड बदलला आता. स्ट्रायकला विनायकला आपण पाहू शकता. विनायक मुंडेला आपण पाहू शकता.
वन साईडला शॉर्ट पॉईंट लेग, स्क्युअर लेग, मिड ऑनला एक क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंग ऑनला आपण पाहू शकता. मिड ऑफला आणलं जातं एक क्षेत्ररक्षण. ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. जयेश विनायक ओल ऑफ केलाय. झेलची शक्यता आहे. विराज आलात. हो 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 हो, कार्बन कमाल झेल. जर झेल आवडला तर टाळ्या होऊन जाते. एपीएल मधला सर्वात उत्कृष्ट झेल विराज. बघा पाणी पाहिजे का बघा, जरा लागलं नाही ना पायाला, बघा जरा लवकर. हो हो हो, काय झेल पकडलाय. कार्बन कमाल झेल. बघा विराज, जरा बघायचं लागलंय का विराज. जबरदस्त झेल. विराज होते म्हणून हे मुमकिन झालं. विराज नसते तर काहीच नसतं. काय झेल पकडलाय. वाटा झेल, वाटा कॅच. कार्बन कमाल झेल. कॅचअप द आपण तर एपीएल आगासन प्रीमियर लीग मधला सर्वात उत्कृष्ट झेल विराज मुंडेच्या नावाने. ना भूतो न भविष्य अशी कॅच पकडली. परत पकडतील की नाही हे शाश्वत नाही, पण आज पकडलंय 2025 मध्ये. विराज जर जास्त दुखापत झाली असेल तर थोडंसं बाहेर बसा. हवा येऊ दे, हवा येऊ दे, जरा जरा सर्वांनी बाजूला व्हा. विनायक चला जरा थोडंसं बाहेर व्हा. जिम ट्रेनर देखील आहेत, त्यांना माहिती आहे कोणती एक्सरसाइज केली की पाय लगेच आपला मसल जर खिचली असेल थोडंसं सर, तर इथून ती लूज होऊ शकते. क्या बात आहे राहुल. नाही नाही नाही, राहुल बघा ना, जबरदस्त राहुल मुंडे बघा ना, जणू काय चौपाटीवर बीचवर आले आहेत. गोवा बीच नाही, मला वाटतं सप्रा बीच. सप्रा बीचवर काय झेल पकडला. वाटत झेल. कार्बन कमाल झेल. अनबिलिबल झेल. चला 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 लवकर. विराज जर जास्त दुखापत असेल तर चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. ओके येत वाटतं. विक्रम मुंडे यांचे सुपुत्र पण बघा ना, फिजिओ म्हणून आले होते मैदानात. डॉक्टर का, डॉक्टर कुठले, झुंझुनवाला आगासन. जर झेल आवडलाच एकदा टाळा झाला पाहिजेत. विराजसाठी टाळा झाल्याच पाहिजेत. काय अप्रतिम झेल घेतलाय ना. नाही मी तर म्हणेल ना, अशा प्रकारचं क्रिकेट ना जबरदस्त. प्रीमियर लीग. विनायक बघा ना, जड पावलानी मैदान सोडलं. काय झेल पकडला. अप्रतिम झेल, लाजवाब झेल. शब्द नाही त्या झेलला आमच्याकडे. सागर काय कमिटमेंट आहे बघा ना. आम्ही नेहमी म्हणतो ना, पैशासाठी ना भावासाठी ना नावासाठी. आम्ही क्रिकेट खेळतो आमच्या गावासाठी, आणि गावाची प्रीमियर लीग आहे ना. काय कॅच पकडली. अप्रतिम लाजवाब झेल. नवीन बॅटर तो समीर येतोय. जयेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द गट मारा करतोय. पहिला गडी बाद झालाय दिवांग सानवी गेलेचा. हो चांगला चेंडू होता, चेंजअप पेस होता. इथे मात्र पंचांनी नो घोषित केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट कदाचित क्षेत्ररक्षक लावला असेल. नाही थांबा, पंचांना विचारपूस करू दे. विनायक थांबा जरा, हंपरचा निर्णय येऊ दे ना. थांबा जरा थांबा, डिसिजन काय तो पाहूया. राकेश नो आहे का. राकेश नो आहे. यस नो चेंडू म्हणजे येणारा चेंडू फ्रीट. आणि 10व्या मिनिटात आपण 2 1+1 म्हणजे येणार चेंडू फ्रीट. कधी
बघितलं असेल तर स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यम जो क्षेत्ररक्षक असतो तो मात्र सरळ रेषेमध्ये असेल. तेच पाहतायत. गुड डिसिजन राकेश. धावा झाल्या, धाव फलक ते आपण पाहू शकता या वेळेला. 15 धावा धाव फलक ते लागलेत. 15 धावा धाव फलकातील लागल्या आहेत. फ्रीटचा चेंडू जयेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेलला समीर. जयेश फ्रीटचा चेंडू स्ट्रायकेला आपण पाहू शकता हरेश. हो गुड लॅस पण टेक अप झाला. डॉट इथे मात्र चांगला चेंडू बघायला मिळतोय. पंचांकडे पाहिलं तर पंच कोणत्याची खूण करत नाहीयेत. नाही 15 सेकंद झाले ना. 15 सेकंदात तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असतो. रिव्ह्यू घेतलाय का चेक करा. 15 सेकंदात तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा बघा. आम्ही सातत्याने सांगतोय. नाही रिव्ह्यू घेतलाय तर चेक करा मग. रिव्ह्यू घेतलाय तर चेक करा. नाही फेअर डिलिव्हरी. आणि बघा खेळाडूंनी कोणीही आवाज नका देऊ. पंच बघतील, पंच देतील. खेळाडूंनी घ्या. 15 सेकंदात तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचंय. 15 धावा धाव फलक लागल्यात. चला जरा फास्ट घ्या. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता या जयेश राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. पहिला कबूतर दिसली का सागर मजा यायची. आता कोणी बघत पण नाही त्यांच्याकडे. घरात आली तरी नाही ती मजा वेगळी होती. आपलं बालपण वेगळं होतं. आताचं बालपण नाहीये. आताचा मुलगा रडायला लागला पहिला मोबाईल हातात देतात. मोबाईल बघ पण जेव बाबा. जयेश त्वरिश ओ लॉफ केलाय. खाली क्षेत्र निवडलाय. वन बाउंड चेंडू सीमारच्या बाहेर चौकार. 19 धावा धाव फलकात लागल्यात. दुसरं षटक प्रगती पथावर. 19 धावा धाव फलकात लागल्यात. चेंडू बकेत अजूनही आपण पाहिले तर कनिष मुंडे मला गुणलेखक म्हणून 7 निभवत आहेत. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. जयेश त्वरेश हो शॉट ऑफ लेनचा चेंडू पूल केला. झेलची शक्यता. बॅटर बाद. खूप चांगला झेल पकडला जातोय. षटक संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता यावेळेला 2 बॅटर बाद. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला दिव्यांग सान्विक 11 19 धावा. पश्चात पुणे गोलंदाजी मार्कवर होते. पॉवर प्ले संपलाय आता. हरेश देखील बाद झालाय. नवीन बॅटर आहे तो आपण पाहू शकता यावेळेला ऋणव आलाय. ऋणव आलाय. ऋणव मुंडे आलेत. विराज गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं संघाचा 30 साठी गुणवलाय. चला सामना सुरू करायचा आहे. फर्स्ट सेमीफायनलची आपण तिसरं षटक सुरू आहे पहिल्या सत्राचं. वैयक्तिक दुसरं संघाचा 30 साठी गुणवलाय. चला क्षेत्राशी थोडस बदल करतोय विराज. ऑन साइडला शॉट फाईन लेग. स्कोअर लेगला क्षेत्ररक्षण. एक शॉट मिड विकेटला वडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण. मिड विकेटला देखील क्षेत्ररक्षण पाठवलं जात आहे. वाडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण पाठवलं जात आहे पण तिच्या स्वरूपात
स्ट्रायकेला बॅटर समीरला आपण पाहू शकता. समीर आणि ऋणव ही जोडी ऑफ साईडला शॉट थर्डमॅन. एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. डीप कव्हर पॉइंट सीमेरेषेकडे तैनात. एक मिड ऑफला आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. ओ यष्ट्या उद्ध्वस्त परफेक्ट यॉर्कर चेंडू बॅटर बाद. चला आता बॅटर कोण पाठवणार? नवीन बॅटर कोण येतो पाहायचंय. समीर बाद झालाय. विवेक आलाय. विवेक आलाय. चला जरा विवेक लवकर जायचंय. विवेक आलाय नवीन बॅटर. विराज काय जबरदस्त खेळतो बघा ना मैदानावर. काय झेल पकडला त्याने. अप्रतिम झेल. मला वाटतं अगासन प्रीमियर लीग जेव्हा जेव्हा खेळली जाईल ना तेव्हा विराजच्या नावाचं आपण तर आठवण नक्कीच येईल आपल्याला. काय झेल पकडला. झेल जेव्हा जेव्हा उडेल ना तेव्हा त्याची आठवण आपल्याला येणार. कार्बन कमाल झेल. 2000 आपण तर 5 पर्व झाली. त्या 6व्या पर्वातीला सर्वात उत्कृष्ट झेल विराजचा. स्ट्रायकेला बॅटरला आपण माहिती विवेक आलाय. विराज तू विवेक. बागपट गेल्या कटकेला या बेला क्षेत्ररक्षक आहे तिथे विक्रम. मिसफील्ड झाली. चेंडू सीमा रेषा पार चौकार. जिथे एकच धाव तिथे चौकार आलाय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता ज्या बेला पुढे सरकते. 23 धावा. 23 धावा धावफलकातील लागल्यात. विराट चांगली गोलंदाजी करतो पण क्षेत्रशी 7 लावत नाही. ऋण नोंद साकलाय. क्षेत्ररक्षामध्ये लगेच बदल केला तर नाही. विक्रम एक चांगला क्षेत्ररक्षक. कधी कधी होतं असं की चांगल्या क्षेत्ररक्षकांकडून देखील चुका होतात. विक्रम त्याला आता आपण पहिले तर आणलंय ते म्हणजे आपण पहिले तर ऑन साइडला विराज तू विवेक राईट अप ऊर्धकडे मारा करतोय. हो पायचित अपील केलं जातं यावेळेला. पंच सांगतात की लेगस्टम सोडून जाणार चेंडू. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता बरं 24 धावा आहेत. लेगबाच्या स्वरूपात एक मिनिट. 4थं षटक 3रं षटक प्रगतीपथावर आहे. नाही इथून आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. खास करून ऋणव आणि आपण तर विवेकला एक भागीदारी करणं फार गरजेचं आहे. विराज जबरदस्त गोलंदाजी करतो. विराज मुंडे संघ नायके साकला ऋणवला आपण पावसाचा. हो उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. विराजने गेले. माझा झेल मी घेणार आहे. गुड कॅच. ऋणव देखील वादतोय. नवीन बॅटर येतात आपण पाहू शकता. यदू येतोय. यदू भाऊ येत आहेत. यदू भाऊ पाहिजे आता कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. खरं बॅटिंग चांगली करावी लागणार त्याला आता. विकेट्स गेल्यात. तब्बल गडी बाद झाले. आमचे गुणलेखक मला सांगतायत 4 गडी बाद झालेत. चार विकेट्स गेल्यात. 3ऱ्या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 24. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. कारण इथे यानंतर आपण तर 2 फ्रेश गोलंदाज असणार आहेत. त्यामुळे यदू भाऊ देखील गेलेत. आता पाहिजे उर्वरित चेंडू या षटकातील त्यांचा सामना करायचा. किती चेंडू बाकी आहेत? 2 चेंडू बाकी आहेत. जबरदस्त गोलंदाजी चौकार आल्यानंतर शाखेला यदू. विराज तू यदू. हो स्विच हिट केलाय बघा ना पहिला चेंडू. चांगलं क्षेत्र होतं. एकच धाव. 25 धावा धावफलकातील लागल्या आहेत. अंतिम चेंडू 3ऱ्या षटकातील. 25 धावा धावफलकातील लागल्या. 5 चेंडू झाले आहेत. चला स्पीडअप करा. स्पीडअप करा. सूरज आपण साईडला तरी पण खेळाडू स्पीडअप करणारच नाहीत. विराज स्वतः आयोजक देखील आहेत. बंटी येईल आता याच्यानंतर षटक टाकण्यासाठी. टाकला विवेक. हो चांगला चेंडू. षटक संपतंय. 3 षटकाच्या सवाच्या धावसंख्या धावफलकातील 4 गडी बाद. 25ची धावसंख्या आपण पाहू शकता. आता गोलंदाजी मार्क येतो. बंटी येतोय. आता 2 बॅटर आता इथून कशा प्रकारे बॅटिंग करतात पाहायचं आहे. खास करून आपण तर यदू भाऊ आणि विवेक ही जोडी मैदानात आहे. दोघांना आता आक्रमक बॅटिंग करणं फार गरजेचं असणार आहे. चला फास्ट खेळायचं आहे.
मैदानात काय सीतपे नाही, हे दृश्य पण आपण बघू शकता नितीन कान. आत्ताच एक स्पर्धा झाली. नितीन कान तुम्ही देखील पाहिलं असेल काय पंचांनी केलं. पाण्याची मागणी केली बघा, जरा पाणी जाऊ दे लवकर. पाणी आहे का? पाणी घेऊन जा, जरा पाणी घेऊन जा लवकर. जाऊया डीजे मास्टर, त्याच्या माझं एक सुमधुर संगीत ऐकूया. लवकर जा, एक बॉटल घेऊन जा लवकर, एक बॉटल घेऊन. राकेश तुमच्याकडे बॉटल घेऊन जा. गोलंदाजी मार्कवर येतं यावेळेला आपण पाहू शकता. बंटी आलाय. बंटी गोलंदाजी मार्कवर. इथून विवेक आणि आपण यदू भाऊला आता चांगली बॅटिंग करायला. फक्त 25 धावा झाल्यात 3 षटकाच्या मध्ये. 4 गडी बाद झालेत. चला जरा लवकर, तकदीर लवकर शतक्षण लावून घ्यायचंय. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस देखील लगेच करणार आहोत. एस वाईट टर्फ पक्ष गार्गी जॅन 11. सायकलला बॅटर आपण पाहू शकतो यदू भाऊ. बंटी तू यदू भाऊ. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला. बंटी क्षेत्रक्षमध्ये बदल केला तर विनायक आपण पाहू शकता यावेळेला. विक्रमला आणलं जातात आपण बोलले तर मिडॉनला डीप मध्ये. बंटी ओल ऑफ केलाय सरळ बॅटने. वन वाऊंग चेंडू सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्या धावफलकात 29. धावा दाखल कधी. बंटी पुणे गोलंदाजी मार्कवर. लेफ्टन उर्देकडे मारा करतोय. स्विच हिट केलाय. झेलची शक्यता आहे. विराजनी सांगितलं माझा झेल मी घेणार आहे. बॅटर बाद. काही गरज नव्हती. सरळ बॅटने धावा येत होती. हा फटका का मी तर म्हणेल. अजून एक धक्का. 5वा गडी बाद झाला. अर्धा संघ गारद झाला. 29 धाव संख्येवर आपण पाहू शकता यावेळेला. दिव्यांग सान्मिक 11 मध्ये त्यांचा हा अर्धा संघ गारद झालाय. आपण मॅच पाहतोय. लक्ष्मी स्मृती 11 विपक्ष दिव्यांग सान्मिक 11 मध्ये आपण मॅच पाहतोय. नवीन बॅटर येतो आपण पाहू शकता. यदू यांची जागा भरून काढण्यासाठी मानव आल्यात. चॉकलेट बाय. चला मानव जरा लवकर. सरळ बॅटने धावायचा यदूनी हाच फटका का मी तर म्हणेल. कुठेतरी खराब शॉट सिलेक्शन केलं. बंटीला यश मिळालंय. मानव आल्यात. 29 झाल्यात. 4थं षटक प्रगती पथावर आहे. फर्स्ट सेमीफायनल आपण पाहतोय. 5 षटकांची मॅच आहे. बंटी गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. भरपूर वेळ गेला बघा ना या मॅचला. अर्धा तास होऊन गेला. बंटी गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्राईकला मानव. ओ सुरेख गोलंदाजी. पडल्यानंतर बाहेर काढला बघा ना. लेफ्ट मार आहे ना त्यामुळे आपण तर बाहेर काढतोय चेंडू. या चेंडू खेळण्यासाठी तुमच्याकडे पद्धत आली ते पाहिजे. एक तर बॅकफुटवर जा आणि त्या फ्रंट फुटवर तर या. थांबून तुम्ही खेळू शकत नाहीये. बंटी तू मानव. फुल टॉस. खूप लांब मारलाय. एकच मारला पण खूप लांब मारलाय. धाव संख्या धावफल कधी आपण पाहू शकता ज्या वेळेला
35 धावा. बंटी पुन्हा गोलंदाजी मार्कवर चौथ्या षटकात पुढचा चेंडू साकेला मानव. हो अजून एक चांगला फिरवला या वेळेला. तर अशा प्रकारे तुम्ही चेंडू ना आडव्या बॅटने खेळू शकत नाही. मग अशी ओव्हर पिच मिळाला त्याला पाठवलं. 35 धावा झाले चेंडू बाकी अजून यापर्यंत या षटकातील चौथ्या षटकातील एक चेंडू बाकी. बंटी तुम्हाला ओ लॉप केलाय. झेलची शक्यता आहे. झेल पकडला पाहिजे. हो हो काय क्षेत्ररक्षण केलं बघा ना. तकदीरने का थांबले मी तर म्हणेल झेल पकडला पाहिजे होता. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या 37 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर गडी बाद झाले. तब्बल 5 गडी बाद झालेत. अंतिम षटक आता कोण घेऊन येतं पाहिजे. 37 धावा झाल्यात. अंतिम षटक तकदीर घेऊन येत आहेत. तकदीर येत आहेत. अंतिम षटक स्लॉगरचं हानामारीचं षटक. धावा झाले. धाव फलक आपण बघितले तर 37. किती धावांचं लक्ष राहतं पाहिजे. इथून जर 13-14 धावा 15 धावा आल्या तर मजा येईल मॅचमध्ये. 52 धावा होतील मग मजा येईल जरा मॅचमध्ये. चला टॉस देखील आपण करणार आहोत. SY टर्फ विपक्ष गार्गी जॅन 11 मध्ये दोन्ही संघाचे संघनायक यायचा टॉससाठी. सागर वाटतं आराम करतायत आमच्या बाजूला बसून. काय हरकत नाहीये. तर SY टर्फ फुल टॉस आडव्या बॅटने पाठवलं यावेळेला. फ्लॅट सपाट पारला षटकार. आणि तो नाही पण आहे. धावसंख्या धावफलकात षटकाराने धावा वाढतायत. धावसंख्या धावफलकात 43. तर SY टर्फ आणि गार्गी जियान 11 मध्ये आपण मॅच पाहणार आहोत. तर हेमराज बेडेकर यांना विनंती करतो या दादा व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. फुल टॉस आणि विवेकने त्याला पाठवून दिलं डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. हेमराज बेडेकर यायचा व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. ऑफ केलंय पुन्हा एकदा. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथून कंप्लीट केल्या. 45 धावा झाल्या आहेत. चला गार्गी जियान 11 आणि SY टर्फ चे कॅप्टन टॉस साठी या. ओ अजून एक चांगला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली बॅकिंग दिली. धावसंख्या धावफलकात 47 धावा झाल्या आहेत. हेमराज बेडेकर यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आमचे मान्यवर शेवटच्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. तकदीर तो विवेक चांगली बॅटिंग करतो या षटकामध्ये. हो उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. विराजने सांगितलं मी झेल घेणार आहे आणि गुड कॅच. बॅटर बाद. विवेकला परतावं लागतं. चला टॉस साठी या. SY टर्फ आणि गार्गी जियान 11 चे कॅप्टन ओमकार आहेत बघा. नेल्सन या लवकर. नेल्सन देखील होते ना. चला नेल्सन या लवकर. हेमराज बेडेकर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. नेल्सन मडवी यायचंय. SY टर्फ आणि गार्गी जियान 11 मध्ये मॅच होणार आहे. दुसरी सेमीफायनल. नेल्सन कुठे बघा. चला लवकर या टॉस साठी. नवीन बॅटर कोण आलाय. मग कोण राहुल आलेत. रे ओ सुरेख चेंडू होता यावेळेला. काय टोपीला लागलाय वाटतं चेंडू. एकच धाव. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 48. चेंडू बाकी अजूनही फक्त आणि फक्त आपण मित्र एक चेंडू बाकी. चला टॉस साठी या ना मग. नेल्सन यायचं टॉस साठी.
इथे मात्र आपण इथे धाव कंप्लीट केली जाते. बॅटर बाद. धावा झाले धावफल कधी फक्त आणि फक्त 48 ना, 47 झालेत. 48 49 धावांचं लक्ष असणार आहे. चला टॉस करूया आपण गार्गी आणि आपण तर जियान 11 मध्ये गार्गी जियान आणि SY टर्फ हेमराज पेडेकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला टॉस करायचंय. चला लवकर टॉस करायचा लवकर. SY टर्फ आणि गार्गी जियान 11 मध्ये आपण टॉस करणार आहोत. हेमराज बेडेकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला नेल्सन या लवकर. टॉस करायचा आहे. टॉस कोण जिंकतो आम्हाला लगेच कळवायचं आहे. टॉस झालाय. टॉस कोण जिंकलाय सांगायचं आहे. कोणी टॉस जिंकलाय? गार्गी जियान 11 संघाने टॉस जिंकलाय. नेल्सन निर्णय कळवा. फिडिंग यस. चला 49चं लक्ष आहे. कॉइन द्या इकडे आमचा. तर आपण टॉसचा कॉइन द्यायचा आहे. 49 धावांचं लक्ष आहे मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. लक्ष्मी स्मृती या संघासमोर तकदीर आणि आपण विराजला पाहू शकता. सलामीची जोडी. धावा झाले धावफल करते आपण पाहू शकता. 48 49चं लक्ष. विराज आणि आपण बोलले तर तकदीरी जोडी. चला दोन्ही चेंडू घेऊन जाते लवकर. $49 धावांचं लक्ष घेऊन उतरलाय. इथून जो संघ जिंकेल तो बघितलं तर मेगा फायनल मध्ये पोहोचेल. आणि फायनल जिंकेल त्याला ₹51,000 आणि एक ट्रॉफी. उपविजेत्याला फक्त ट्रॉफी आहे. सूरज मात्रेची इच्छा आहे की त्यांनी मगाशी आम्हाला सांगितलं की बाळू पाटील ही ट्रॉफी माझ्यासाठी फार महत्वाची आहे. त्यांना समर्पित करायची ट्रॉफी. सूरज बघा सागर काय बोलतायत. सागर बघा. नाही बघा 4 वाजता आम्हाला दुसरी सेकंड सेमीफायनल सुरू करायची. चला लवकर लवकर. ओंकार जरा बाजूला. नाही जिंकणार आज तुमच्या मावशीला देखील आशीर्वाद तुमच्या बाजूनीच आहे. विराजने काल झेल पकडला. अप्रतिम झेल. 49चं लक्ष. 48 झाले आहेत. आपण पहिले तर लक्ष्मी स्मृती या संघाला मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या. विराज पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करतो. विराज जर इथून चांगला खेळला तर लवकर लक्ष पार होईल. विराज खेळपट्टीत थांबला तर धावा देखील तो सहजतेने पार करेल. विनायकला माहिती आहे इथून विराजचा विकेट किती महत्त्वाचा आहे. सोनं जरी लाखाच्या पेक्षा मोठं आपण तर पुढे गेलं असेल पण विराजचा विकेट त्या. चला चालू करा ना लवकर. राकेश जरा सूचना करा खेळाडूंना. एकत्र येऊ नका. मीटिंग तुम्हाला काय करायची ती नंतर करा. आधी तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. विचार करा की कुणाला गोलंदाजी द्यायची. मला वाटतं विनायकला चेंडू सुपूर्त करतील ते. चला 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 लवकर जरा. विराज स्ट्राइक एंडला आपण पाहू शकता. नो स्ट्राइकला आपण पाहू शकता. तकदीर स्ट्राइक घेतोय का पाहायचं का विराज स्ट्राइक घेतोय. तकदीरच मला वाटतं घेणार आहेत.
गोलंदाजी जर कोणी घेतली तशी स्ट्राईक मला वाटतं घेतली जाईल. विनायक येतात गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येत आहेत. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. 49 धावांचं लक्ष आहे. म्हणजे चेंडू पेक्षा आपण 19 रन जास्त आहेत. विनायक येतो गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला आपण पाहू शकता. सामना सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवर येतो विनायक. सेमीफायनल आपण तर चेस करतो यावेळेला. आपण तर 49 धावा. लक्ष्मी स्मृती 11 संघ. विनायक पहिला चेंडू ऑन साइडला टर्न केला. डाऊन दी ग्राउंड. चेंडू झाला मिड विकेटला. एक धाव कंप्लीट केले. 2 होतात का पाहायचंय. 2 झाल्या नसत्या. विराज थांबला. विराजला माहिती आहे मला थांबणं फार गरजेचं आहे. विनायक सारखा एक चाणक्य नीतीचा गोलंदाज आहे. त्याला माहिती आहे विराजला बाद करायला आपल्याला इथनं कशा तरी चेंडू चांगले फेकावे लागणार आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. विनायक करून मुंडे बेस्ट ऑफ लक तुम्हाला. विनायक राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. शॉर्ट लेनचा चेंडू होता यावेळेला. पंच वाईट चिखून करतायत. भर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. 2 धावा आपण धावफलकात पाहू शकता. विनायक गोलंदाजी मार्कवर टाकला. विराज राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. आमच्या समर्जक कक्षा एंडकडून स्ट्रायकला विराज मुंडेला आपण पाहू शकता. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय. फ्लॅट सपाट पॅरलल स्टोक. पंचांचा इशारा येतो यावेळेला. षटकार. धावफलकात 8 धावा आपण पाहू शकता. फ्लॅट होता, सपाट होता, पॅरलल स्टोक. 8 धावा. विनायक पुणे गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला आपण विराजला पाहू शकता. साईडला क्षेत्ररक्षण. शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड ऑन, एक वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ओ लॉफ केलाय. उंच गेलाय. पाठवलाय त्याला मिड विकेट सीमारच्या बाहेर. षटकार. सलग 2 चेंडू 2 षटकाराला आहेत. चेंडू कधी हरला फुटला नवीन आहे. विराज सारख्या बॅटरची आता गाडी निघाले पाम पाम करून. सुसाट निघाले. विराज एक्सप्रेस आपण बघितले तर सप्रा मैदानात सुसाट निघाली. पाहायचं आता ही गाडी कशा प्रकारे पुढे खेळ करते. चला मॅच बॉल आलाय का. समीर बोल ना. विनायक गोलंदाजी मार्कवर. ओ पुन्हा एकदा उंच 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 लांबच लांब. बिग हिट षटकार. बैलगाडी शर्यतीचा नाद नाही तर विनायक आपण तर विराजला नाद लागलाय तो आपण तर ट्रॉफी जिंकून द्यायचा. सूरज मात्रेला ट्रॉफी जिंकून द्यायचा त्याला नाद लागलाय. आणि सूरज मात्रेला बघा ना कॉल यायला चालू झाले जातात. 20 धावा. नाही मला वाटतं कदाचित सूरज सांगत की घरातला शोकेश तो साफ करा मी येतोच ट्रॉफी घेऊन. फुल टॉस. आवल मुझे मार. किती लांब गेला हा. पंचांचा इशारा काय तो पाहायचा या बेला. चेक करायचंय. षटकार आलाय. 26 तर झाले आहेत. 27 होतं का पाहायचंय. लालचंद चला लवकर या. विराज सूरज बघा ना मागे काहीतरी बघतोय. थांबा थांबा सर्वजण काय नका ना येऊ. बा तुझं काय काम आहे. तुला काय समजतं. नो म्हणजे 7 आणि येणार चेंडू फ्रीट. 27 धावा. लहान मुलं काय येतात मला तेच काय करत नाही. कारण जरा लहान मुलांना जरा तुम्ही सांगा. 27 धावा. आता लहान मुले येऊन काय करणार सागर मला सांगा. 4 चेंडू
27 धावा, 4 चेंडू 4 षटकार. काय जबरदस्त बॅटिंग करतोय प्रमुख गोलंदाज विनायकवर हल्ला चढवला. 27 आलेत, अजून 23 ची गरज, आपण म्हणजे तेथून 22 ची गरज आहे. विनायक गोलंदाजी मार्कवर, फ्रीटचा चेंडू, मुपका चंदन घेसवीर नंदन धावत आहे आता. हो, चेंडू व्यवस्थित मिडल झाला नाही. या एक धाव इथं आपण घ्यायचे टाळले. 25 आपण 27 धावा झाल्यात. पहिलं षटक प्रगतीपत्र. काय बॅटिंग केली. 28 धावा, 28 धावा आहेत. 28 मध्ये अजून काही ऍड करायच्यात आपण. नो चेंडू. 29 धावा, म्हणजे एकूण 2 धावा इथून मिळणार. 30 धावा असणार आहेत. आणि आता गोलंदाज आता मला वाटतं 1+1 आले ना. 27 होते, मग तेच सांगतो आम्ही 29 बरोबर बोलले तर तुम्ही सांगितलं मग 27 झालेले. ऋणवाला गोलंदाजी मार्कवर, फ्रीटचा चेंडू, स्टॅकला तकदीरला आपण पाहू शकता. फुल टॉस, फ्रीट आहे. एक धाव तर कंप्लीट केली. फ्रीट आहे ना, नाही तकदीरचं लक्ष नाही मला वाटतं, कारण का फ्रीटचा चेंडू त्यांना माहिती नव्हतं. षटक संपले. 30 धावा, सामना खुला केलाय बघा इथून. आता येणारे 24 चेंडू 19 ची गरज आहे. विराजने काय बॅटिंग केली, विराज बॅटिंग केली. सूरज म्हात्रे बघा ना किती आनंदित आहे. ट्रॉफी मिळणार, कारण त्यांनी सांगितले बाळू पाटील ही ट्रॉफी माझ्यासाठी एक सस्पेंड आहे आणि ती ट्रॉफी मला त्या आज माझी मावशी नाही तिला द्यायची आहे, मला तिच्या नावाने माझा संघ उतरलाय. क्या बात आहे ना. असं प्रेम पाहिजे ना, मावशीवरती प्रेम पाहिजे. मावशी तुमची आई समान असते आणि त्या आईवरती प्रेम आहे त्यांचं प्रचंड. नाही बाबा, सूरज जर कुणाला पार्टी दिली पण सागरला पार्टी द्या बाबा. देणार देणार, तुम्हाला पण देणार. हाय हाय, केक पण कटिंग करतीलच ना, म्हणजे आता आगासान गावमध्ये पुन्हा एकदा दिवाळी येईल. गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज, आपण पाहू शकता. यदू आलाय. ओ चांगला चेंडू, स्विंग अँड मिस. कोण आहे गोलंदाज? यदू आहे ना. हरेशला आपण गोलंदाजी मार्कवर पाहू शकता. हरेश गोलंदाजी मार्कवर. 30-30. हरेश बॅक फुट गेला, कट केला, यावेळेला उडवला इनफिल्डच्या वरून. चेंडू चाललाय कव्हर पॉइंट सीमेरेषेकडे, चौकार. चला सर, नेक्स्ट मॅच आपण आता SY टर्फ आणि गार्गी जियान्स 11. गार्गी जियान्स 11 संघाने आपण टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे SY टर्फ संघाला बॅटिंग करायचे. चला लवकर. 34 धावा धाफलकाती लागल्या आहेत. विराजने काय बॅटिंग केली, पहिल्या षटकात त्याने सामना खुला केलाय. क्लीन बोल्ड. हरेश नवीन बॅटर, तो आपण जयेश येतोय. चला हरेश, जरा आपण बघितलं तर तकदीर लवकर यायचंय. यश मिळाला हरेशला. जयेश येतो नवीन बॅटर. 3 वाजून बरोबर 40 मिनिटं झाले आहेत. हरेश गोलंदाजी मार्कवर. विराजला स्ट्राईक मिळाली नाही अजून या षटकामध्ये. हरीश बॅकपुटा गेलाय, पंच केला यावेळेला. चेंडू चाललाय पुन्हा एकदा कव्हर पॉइंट सीमारेषा पार, चौकार. अकराची गरज आहे.
हरीश पुन्हा एकदा बॅकपुढे गेलाय, पण क्षेत्ररक्षक आता आहे तिथे. 11ची गरज आहे. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. बॉल किती झाले? धावा आहेत आपण 11. हरेश गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. राईट आर्म राऊंड द गट मारा करतोय चांगला सूरज. हो लॉफ केलाय हवेमध्ये चेंडू. एक धाव कंप्लीट केले पाहिजे. दुसरी होते का? 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. 40 धावा. फक्त 9 धावांची गरज आहे. षटक संपलाय. 40 धावा धाफलकाती लागल्यात. येणारे 18 चेंडू आणि आपण मित्र 9 धावेची गरज आहे. नऊ धाव्यांची गरज आहे अजून इथून. चला चला फास्ट घ्यायचं जरा. जरा 1 मिनिट बाजूला यायचं. व्यासपीठासमोर जरा बाजूला ना. चेंडू चेक करा आपण व्यासपीठाच्या समोर ना. गोलंदाजी मार्कवर आलाय यदू. यदू गोलंदाजी मार्कवर शाखला. विराज 9 धावेची फक्त गरज आहे जिंकण्यासाठी. 18 चेंडू 9 धावेची गरज आहे. फुल टॉस होता यावेळेला. एक धाव इथे कंप्लीट केली आहे. पायच्या 2 होतात का आता? धावसंख्या धावफलक आपण 41. 8ची गरज आहे. विराजला याच षटकातच मॅच क्लिअर करायचे. स्ट्रायकरला आपण पाहू शकता यावेळेला सूरज. 8ची गरज आहे. येणाऱ्या 17 चेंडू मध्ये यदू गोलंदाजी मार्कवर. टॉस झालेला नेक्स्ट मॅचचा. व्हाईट टर्फ संघाला बॅटिंग करायची. सूर्य गोलंदाजी. डॉट चेंडूची समाप्ती. 16 चेंडू धावावेत अजूनही आपण वेळी तर 8ची गरज आहे. 8ची गरज आहे. यदू गोलंदाजी मार्कवर. यदू गोलंदाजी मार्कवर टाकला सूरज. फुल टॉस उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. तस संख्या धावफलकात आपण पाहू शकता 43. अजूनही आपण इथं 6ची गरज आहे. हेलिकॉप्टर आपण पाहू शकता. सागर पहिला हेलिकॉप्टर बघायला मजा यायची. घरातून बाहेर यायचो आपण अंगणात. हेलिकॉप्टर विमान इंद्रधनुष्य. आता बारकी मुलं पण येत नाही. म्हणजे जाऊ दे हेलिकॉप्टर नेहमी बघतो. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धाव संख्या धावफलकात 44. बाळा जरा बाजू. 5ची गरज आहे. चेंडू बाकेत अजून या षटकातील 2 चेंडू बाकेत म्हणजे अजूनही 14 चेंडू. 5ची गरज आहे. यदू गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला आपण पाहू शकता यावेळेला विराज. 5ची गरज आहे 14 चेंडू मध्ये. उंच उडवलाय आणि आपल्या स्टाईलने सामना संपवलाय. आणि अशा तऱ्हेने आपण तर लक्ष्मी स्मृती 11 संघ मेगा फायनल मध्ये या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विराज.
विराज या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विराज यायचंय